आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे राजे कसे होते, त्यांचा इतिहास कसा होता, त्यांची न्यायव्यवस्था कशी होती, याबाबत सर्व युवापोह गोविंदराव पानसरे साहेबांनी शिवाजी कोण होता या पुस्तकातून केला होता. या पुस्तकाच्या प्रचंड प्रती अखंड महाराष्ट्राभर देशभर पोचल्या होत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये या विधानसभेचे आमदार संजय गायकवाड साहेब यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिली, त्यांना आई बहिणींच्यावर शिवीगाळ केली. खऱ्या अर्थानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा सुद्धा माते समान सन्मान केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पाईक म्हणून घेणाऱ्या संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबीच्या आईला आणि बायकोला गलिच्छ शिवा दिल्या. मग हा आमदार शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाईक होऊ शकत नाही, तो शिवाजी महाराजांच्या विचाराचा लाभार्थी आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. त्यांचा इतिहास हा प्रचंड न्यायिक आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा, त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नव्हता. आणि म्हणून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन त्यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशीच आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना, पुरोगामी विचाराच्या सर्व संघटना आणि इथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व संघटना यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर बिंदू चौकामध्ये 6 जून 2026 रोजी 4 वाजता शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करून इथल्या प्रस्थापित यंत्रणेला, इथल्या मनुवादी यंत्रणेला, इथल्या सनातनवादी यंत्रणेला सडेतोड उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून आम्ही सगळेजण जमणार आहोत आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते या पुस्तकाचं वाचन करणार आहोत. आपण सर्वांनी निसंकोच बेडरपणे या वाचन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आदर व्यक्त करावा. मी येतोय, आपणही सगळे या, समूहानं या आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपण नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करूया. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.